सध्या T20चं वर्ल्ड कप सुरू आहे आणि वर्ल्ड कपमध्ये आज भारत पाकिस्तानचा हाय व्होल्टेज ड्रामा सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. माझ्यासोबत लातूरचे खेळाडू आहेत, तरुण खेळाडू, क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांना काय वाटतंय आजच्या सामन्याबद्दल हे आपण जाणून घेणार आहोत. आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने. काय वाटतंय, कशा पद्धतीचा हा सामना असणार आहे? आज इंडिया वर्सेस पाकिस्तान जे की एक हाय व्होल्टेज सामना आहे, पण हा मला वाटतं की हा वन साइड मॅच होईल. कारण इंडिया जी आपलं भारताची टीम आहे यांच्याकडे एक टफ बॅट्समन, टफ बॉलर, एक चॅम्पियन्स टीम आहे आपल्याकडे एक इंडिया म्हणून. आणि ते पाकिस्तानसाठी आपण एक 7-1 काहीतरी झालेलं आहे. त्या हिशोबानं इंडिया वन वे जिंकेल. विशेष स्वरूपात वन वे इंडिया जिंकेल असा विश्वास यांना वाटतं. मला सांगा, भारतातले जे खेळाडू आहेत, अभिषेक शर्मा असतील किंवा सूर्यकुमार आहे, त्यांचा फॉर्म सध्या जोरात सुरू आहे. अशा फॉर्मच्या परिस्थितीमध्ये काय आजच्या मॅचची परिस्थिती असते? आतापर्यंत जे बघितले भारताची मॅच किंवा परफॉर्मन्स, तो सगळा फॉर्ममध्ये सर्व फिरले. आणि जे बॉलर पण आहेत सर्व फॉर्ममध्ये आहेत. आणि जेवढे जे मॅच झालेले आहेत भारत पाकिस्तान आतापर्यंत वन साईडच झालेले आहेत. आणि 8 मॅच झाले टोटल, त्यामध्ये फक्त पाकिस्तान 1 मॅच जिंकलेली आहे आणि भारत 7 वेळा जिंकलेला आहे. आज महाशिवरात्री पण आहे. असं वाटते की भारताचे सगळे प्लेयर ह्या तांडव करतील मॅचमध्ये. हां, आणि सूर्यकुमार कॅप्टन असून फॉर्ममध्ये पण आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? आज अभिषेक शर्मा सेंचुरी मारणार. 6 ओव्हरमध्ये 100+ रन झाले तर पाकिस्तानचा धुवा होऊन. इतर खेळाडूंचं कसं? बुमराह, बॉलिंगमध्ये बुमराह, सिराज, ऑलराऊंडर अक्षर पटेल, सगळी लाईनअप भारताची एकदम व्यवस्थित आहे. आणि पाकिस्तानची टीम भारताच्या समोर माझ्या नजरेत एकदम कमी आहे. तिकडे पाकिस्तानच्या सलमान आगाने काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की बाबरचा फॉर्म जो आहे त्या बाबरच्या फॉर्मवरती आम्ही पूर्ण विश्वास करतो. बाबरच्या बॅटिंग कधी कसं बघतो? पाकिस्तानने असे स्टेटमेंट अगोदरही खूप दिलेले आहेत आणि एकदाही त्यांनी त्यांचं स्टेटमेंटच्या वर 100% अंमलबजावणी काय केली नाही किंवा झाली नाही त्यांच्याकडून. त्यांच्यात तेवढी ताकदच नाही. निश्चित स्वरूपात आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर आज भारत तांडव करणार असा विश्वास या तरुणांनी, या खेळाडूंनी, क्रिकेट प्रेमींनी दिला आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.